अशी एक लग्नगाठ भाग 12. आपण मागच्या भागात पाहिले. श्रेयसचं लग्न झालं आणि तृप्ती सासरी आली. तिचे रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत करून तिला घरात आणले गेले. तर आता आपण पुढे पाहूया काय होते ते. घरात आल्यावर तिने सगळ्यांच्या पाया पडली. तिने श्रेयसच्या आईला नमस्कार केला. ती त्यांना आंटी म्हणत असे. नीताताईंनी तिला खांद्याला धरून उचलले आणि हृदयाशी कवटाळले आणि सांगितले, बेटा, आजपासून तू या घरची गृहलक्ष्मी. मला आंटी नाही, आई म्हणायचं. तिच्या नकळत तिने आई अशी हाक मारली आणि त्यांच्या गळ्यात पडली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती भावविवश झाली. नीताताईंनी तिच्या पाठीवर थोपटून तिला धीर दिला आणि सांगितले, आजपासून हे तुझं घर. तू आम्हाला अगदी रुहीसारखीच राहणार. म्हणून हे तुझं सासर आहे असं कधीच म्हणू नको आणि घाबरून राहू नकोस. तेवढ्यात रुही बोलली, पण आई, मी मात्र नणद होण्याचा पुरेपूर फायदा घेईन. तेवढ्यात श्रेयस बोलला, हो का ग झिपरे, मी तुला घेऊन देईन तरच ना. तेवढ्यात रुही बोलली, आई बघ ना, हा आत्तापासून आपल्या बायकोची बाजू घेतोय. तर तृप्ती म्हणाली, रुहीताई, मला कितीही सतावलं तरी चालेल, मला आवडेल ते. रुहीने वहिनीला मिठी मारली. सॉरी वहिनी, मला जशी वहिनी हवी होती तशीच वहिनी मिळाली. आणि हो, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मला ताई नाही, फक्त रुही म्हणा. आणि असं अहो जाहो म्हणू नका प्लीज. उगाच खूप मोठं असल्यासारखं वाटतं. आणि आपण दोघी मिळून दादाचा हात चांगलाच बघू. खूप सतावतो मला. तृप्ती म्हणाली, ओके डन. रुही म्हणाली, डन. सगळी मंडळी हसायला लागली. घरातली कामवाली कलाबाईचे पण दोघांनी आशीर्वाद घेतले. कलाबाई म्हणाली, आम्ही नोकर माणसे, तुम्ही मालक, कशाला नमस्कार करतात? आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तृप्ती म्हणाली, हो मावशी, नोकर माणसं काही माणसं नाही राहत का? कलाबाईने तोंड भरून आशीर्वाद दिला. सदा सुखी राहा. नीतादेवी त्यांच्या भाचीला म्हणाल्या, तृप्तीला घेऊन जा रूममध्ये. त्यांची भाची खूपच आगाऊ. ती बोलली, आत्या, श्रेयस दादांच्या रूममध्ये घेऊन जाऊ? नीतादेवींनी तिच्यावर डोळे ताणले. त्यांचे अजून पूजा बाकी आहे. रुहीच्या रूममध्ये घेऊन जा. नीताताई म्हणाल्या, जा बेटी, झोप घे चांगली. थकली असतील लग्नाच्या धांदलीमध्ये. सकाळी लवकर उठावं लागेल. तुम्हा दोघांना सत्यनारायणची पूजा करायची आहे. त्यानंतर तुझा स्वयंपाकघरात पहिलं पाऊल. काहीतरी गोड पदार्थ करून खाऊ घालावा लागेल सगळ्यांना. तृप्तीला रूममध्ये पोहोचवून झोपायला सांगून त्यांची भाची निघून गेली. तृप्ती आता रूममध्ये एकटीच होती. तिने रूममध्ये चौफेर नजर फिरवली. रूम अगदी प्रशस्त होती. प्रत्येक ठिकाणी श्रीमंतीची झलक होती. तिला खूप प्रसन्न वाटत होते. ती मनातून खूप खुश होती. तिला अगदी सगळ्यांची वागणुकीची खूप आठवण येत होती. खरंच एवढे श्रीमंत लोक पण किती प्रेमळ आहेत सगळे. श्रेयस तर मला आतापासून किती जीवापड जपतो. गाडीत मी माझ्या आईच्या आठवणींनी रडत असताना किती काळजी घेतली माझी. तिला श्रेयसचा तो धीर देणारा स्पर्श, समजूत घालणारे ते प्रेमळ गोड शब्द, त्याच्यासोबत ते क्षण, अगदी सगळे आठवून अंगावर अगदी मोरपीस फिरल्यासारखं वाटत होतं. तिला वाटले, खरंच किती भाग्यवान आहे मी. माझे लग्न एवढ्या हँडसम आणि खूप खूप प्रेम करणारा, काळजी घेणाऱ्या मुलासोबत झालं. थँक गॉड, तुझे खूप उपकार झालेत. ती श्रेयसच्या आठवणींच्या स्वप्नात रंगून तिला कधीतरी झोप लागली ते तिला कळलेच नाही. सकाळी उठून दोघं नवपरिणीत जोडपेच्या हातून सत्यनारायणची पूजा करण्यात आली आणि तृप्तीला किचनमध्ये घेऊन गेलेत. तिच्याजवळ सर्व वस्तू काढून देण्यात आले. तृप्तीने छानपैकी शिरा बनवला. सगळ्यांना शिरा खायला दिला. श्रेयसने शिरा तोंडात टाकताच तृप्तीकडे बघितलं आणि तिथूनच हाताने शिरा बेस्ट झाल्याची खूण केली. सगळ्यांनी तिच्या शिऱ्याची खूप तारीफ केली. सावत्र आई असल्यामुळे तिला अगदी सगळंच स्वयंपाक करावा लागायचा, म्हणून तिला स्वयंपाकाची सवयच होती. रविकांतने पण आपल्या बायकोला सांगितले, बघ, तुझ्यापेक्षा माझ्या सुनेच्या हातचा शिऱ्याची चव जास्त चांगली आहे. नीताताई म्हणाल्या, अरे वा, आजपर्यंत बायकोच्या हाताच्या स्वयंपाकाची तारीफ करत करत चाटून पुसून खाणारे सून येताच बायकोच्या हातची चव विसरलेत.
असे म्हणून हसत खेळत सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश झाला होता. जो तो नवीन सुनेची तारीफ करत होता आणि घर अगदी आनंदाने भरून गेलं होतं. श्रेयसला पण आपल्या बायकोचा खूप अभिमान वाटत होता. रात्र झाली. दोघांनाही ज्या प्रसंगाची ओढ होती भेटीची, ती वेळ सुहाग रात्र घेऊन आली. तृप्तीला खूप सुंदर सजवून श्रेयसच्या रूममध्ये नेण्यात आलं. कलाबाईने रूम अतिशय सुंदर सजवला होता. खोलीत चौफेर रंगीत आणि मंद उजेड देणारे लाईट्स होते. बेडवर सुगंधी गुलाबाची फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. तृप्तीला बेडवर बसवले. तिच्या मनात एक वेगळीच हुरहुर आणि एक वेगळीच आस दाटली होती. तिचं हृदय धडधडू लागलं. दार उघडण्याचा आवाज आला. तिचं हृदय जास्तच धडधडू लागलं होतं. तिला असं वाटायला लागलं की आपल्या हृदयाचे ठोके बाहेर ऐकू येत आहेत की काय. श्रेयसने रूम जवळ जाऊन दार उघडले आणि दारात असतानाच मोबाईल वाजला. श्रेयस हॅलो बोलला. तिकडून कोण काय बोलते तृप्तीला समजलंच नाही. पण श्रेयस आल्या पावली परत निघून गेला. ती उठून दारापर्यंत आली काय झाले म्हणून. तो दणदण पावले टाकीत अगदी घाईतच जिन्याच्या पायऱ्या उतरला. त्याची आई खालीच होती. तिने विचारले, काय झालं श्रेयस, तू असा खाली का आलास? काही नाही आई, मी कंपनीत जाऊन येतो, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला. आई म्हणाली, अरे तू कशाला जातोस, तुझे डॅड जातील ना. नाही आई, मी लगेच येतो, असे म्हणून श्रेयसने घाईघाईने शर्ट घातलं आणि गाडीची चावी घेऊन निघाला. तृप्तीने खूप वेळपर्यंत वाट पाहिली व तिला झोप लागली. रात्री 1 वाजेच्या सुमारास श्रेयस घरी आला. आईने दार उघडले. अरे काय झाले श्रेयस, आजच्या दिवशीसुद्धा तू घरी राहिला नाहीस? हळदीचा अंग आहे. श्रेयस म्हणाला, आई, कंपनीत एका कामगाराचा हात मशीनमध्ये अडकला होता. थोडक्यात निभावले. त्याच्या हाताला लागलेले आहे. त्याला दवाखान्यात घेऊन त्याला बँडेज पट्टी केलं डॉक्टरांनी आणि त्याच्या घरी पोहोचवलं, म्हणून वेळ झाली. बरं आई, तू झोप आता, मी पण जातो आता झोपायला, असं म्हणून श्रेयस त्याच्या रूममध्ये गेला. तृप्ती झोपली होती. तिने अगदी बेड पूर्ण सांभाळला होता. एवढी अस्ताव्यस्त झोपली होती. त्याने तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा खूप सुंदर आणि मासूम दिसत होता. त्याने हळूच स्माईल केली. तिच्या एवढ्या गोड चेहऱ्याकडे असंच पाहत राहावं असं त्याला वाटून गेलं. तिची झोप न मोडता त्याने तिच्या अंगावर चादर पांघरली आणि स्वतः सोफ्यावर जाऊन झोपला. तिला सकाळी जाग आली तर तो पोटाचे गुडघे घेऊन सोफ्यावर झोपला होता. तिला वाईट वाटले. तिची झोपायची पद्धत तिला माहीतच होती. अशी अस्ताव्यस्त पसरून झोपल्याबद्दल आईने व तिची बहीण प्रियाने तिला खूप वेळा बोलले होते. अरे रे बिचारे, माझ्यामुळे एवढे अवघडल्यासारखे झोपले. त्याचा तो हँडसम चेहरा ती पाहतच राहिली थोडा वेळ. ती लगेच भानावर आली. अरे हे आपलं सासर आहे. आई उठल्या असतील. मी इतका उशीर उठल्याबद्दल रागवणार तर नाही, म्हणून ती लवकर खाली गेली. नीताताई म्हणाल्या, उठलीस आता? असं कर, तुझ्याच रूममध्ये परत जा आणि आंघोळ वगैरे करून सर्व तयारी करूनच खाली ये. ती परत वरती गेली. कलाबाईने तिची बॅग तिला वरती पोहोचवून दिली. तोपर्यंत श्रेयससुद्धा उठून खाली आला होता आणि रोजच्या सवयीप्रमाणे बागेत व्यायामासाठी गेला. तिने डोक्यावरून अंघोळ केली आणि अंगाला रुमाल गुंडाळून बाहेर आली. श्रेयसची नजर तिच्यावर गेली. तो अगदी भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला. फक्त रुमाल गुंडाळल्याने तिचं अर्धवट अंग उघडच होतं. नकळत त्याच्या तोंडातून शब्द निघाले, अरे ही इतकी हॉट कशी दिसते, एवढी सुंदर. तो तोंड आ करून तिच्याकडे पाहतच बसला. ते पाहून तिला संताप चढला. अहो मिस्टर, काय पाहत आहेत? श्रेयस म्हणाला, माझ्या सुंदर आणि हॉट बायकोला. ती म्हणाली, अरे एवढे निर्लज्ज तुम्ही, रूममध्ये लॉक करून नाही येता येत, वरून असे बोलत आहात. श्रेयस म्हणाला, माझा रूम आहे, माझी मर्जी, जेव्हा पटेल तेव्हा येईन, असे म्हणून तो हळूहळू तिच्याकडे सरकू लागला. ती भीतीने मागे मागे सरकू लागली. ती मागे भिंतीला टेकली गेली. तो तिच्याकडे अधीर नजरेने पाहू लागला. तिला त्याच्या नजरेस नजर भिडवतानाही लाज वाटू लागली. तिने लाजून खाली मान घातली. त्याने तिच्या हनुवटीला धरून तिची मान वरती केली आणि तिच्या ओठांचा एक करकचून किस केला. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने आपल्या हाताने चेहरा झाकला. त्याने तिला मिठीत घेतले, पण तिला आठवण झाली, अगोदरच आपल्याला उठायला उशीर झालेला आणि वेळ वाया गेला, म्हणजे आई काय म्हणतील. म्हणून तिने एकदम हिम्मत करून त्याच्या दंडाला धरून दार उघडून बाहेर काढले. आता ती रूममध्ये एकटीच होती. तिने आरशात स्वतःला न्याहाळले.
अरे मी अशा रूपात श्रेयससमोर मगाचा प्रसंग आठवून तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.